अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नातो ज्ञानराजा पिता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री पुंडलिका वरदर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय अपने अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप माय बाप दर्शन सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानियांचा शिरोमणी वंद जो का पूजस्थानी शिरोमणी औषधांचा फुला चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा चालविली जड भ्रांती हरली चांग याचे भ्रांती चालविली जड भिंती हरली मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला वेद बोलविला गर्भद्विजांचा शांत रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा शांत रूपे प्रगटला ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका दीपिका वर्णियेली विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा ज्ञान सभा ज्ञानोबा गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा त्रैलोक्याचे जीवन साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप माय बाप दर्शने हरे सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 5 ऑगस्ट 2026 आहे. आजचं दिन विशेष असं आहे की आजच्या दिवशी म्हणजे 2019 साली 5 ऑगस्ट 2019 साली काश्मीरमध्ये जे कलम होतं 370 हे रद्द केलं आहे की नाही आणि त्यांचे ज्यांना ते विशेष अधिकार दिला होता तो काढून घेतला गेला आणि ह्याच दिवशी 2020 साली राम जन्मभूमीची म्हणजे भूमिपूजन झालं मंदिराचं आजच्याच दिवशी म्हणजे आज आता 6 वर्ष झाली. आता दोन्ही विषय म्हणजे गदारोळ चालू आहे. आजच आता जम्मू काश्मीरमध्ये हे कलम परत आणा त्याच्यामुळे निर्देशनं चालू आहे विधानसभेच्या काही होणार ते त्यात काही होणार नाही. आणि राम मंदिराचं ते चोरीच्या प्रकरणी आहे. तर असं म्हणजे कसं आहे बघा चांगलं व्हायला वेळ लागतो
तो वाईट लगेच होतं. आणि अशी वृत्ती असते. बरं, असं तो आपला विषय नाही. बरं, आजचा जो विषय आहे आपला तो पहिला श्लोक आहे 4थ्या अध्यायामधला. तो आता आपल्याला मी बोलतो, आपल्या मागे आपण बोलायचं आहे, माझ्या मागे. इवं विवस्वते योगम म्हणा. एवं विवस्वते श्री भगवान उवाच इवं विवस्वते योगम इमं विवस्वते योगम् इवं विवस्वते योगम इमं विवस्वते योगम् प्रोक्तवान् हमव्ययम् उक्तवानमव्ययम् प्रोक्तवान् हमव्ययम् उक्तवानमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह विवस्वानमनवे प्राह विवस्वान् मनवे प्राह विवस्वानमनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत् मनुरिक्ष्वा कवे मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. आता मी पूर्ण म्हणतो, मग माझा झाला की आपण म्हणायचं. इवं विवस्वते श्री भगवान उवाच इवं विवस्वते योगं प्रोक्तवान् हवं व्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. म्हणजे या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला योगाची परंपरा सांगतो. कधीपासून योग आहे तो आजकालचा नाही आहे. मी तुला आज सांगतोय, पण तो पुरातन आहे. त्याला निष्काम कर्मयोग असं म्हणतात. तो मी प्रथम कोणाला सांगितला तर भगवंत म्हणतात मी सूर्याला सांगितलं. बघा, सूर्याला सांगितला. मग सूर्याने काय केलं? मनूला सांगितलं. मनूने काय केलं? इक्ष्वाकूला सांगितलं. इक्ष्वाकू राजा. आणि मग तिथून पुढे पुढे राजश्रींनी, एका राजश्रींनी दुसऱ्या राजश्रीला सांगितलं. अशी ही योगाची परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे तुला मी नव्यानेच सांगतो असं नाही आहे, हे पुरातनच आहे ज्ञान. आणि हे कल्पाच्या आधी आहे. मी सूर्याला कल्पाच्या आधी मी सांगितलेलं आहे असं भगवंत त्याला सांगतात. आणि या श्लोकाच्या खाली 3 ओव्या ज्ञानोबारायाने आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु अगोदर आपण काय करू, या सूर्याबद्दलची थोडी माहिती घेऊ. काय आहे सूर्य? सूर्य म्हणजे काय? तप्त गोळा आहे की नाही? आणि स्वयंप्रकाशित आहे. म्हणजे त्याला कोणी प्रकाश, तो स्वतःच प्रकाशित आहे. आणि तो काय करतो? इतकी वर्ष झाली त्याला, कितीतरी वर्ष तो निष्काम सेवा करतोय. बघा, सूर्यप्रकाशाचं बिल मिळतं का? बिल आहे का? आता सोलार टेक्नॉलॉजी आहे, फ्री आहे. फ्री युनिट वापरा तुम्ही. म्हणजे सूर्य एवढे वर्ष झाले आपल्याला प्रकाश देतोय, परंतु निष्काम भावनेने. कारण सांगणारा जो आहे तो निष्काम आहे. भगवंत हा निष्काम आहे. आणि निष्कामाने कोणाला सांगितलं आहे? सूर्याला सांगितलेलं आहे. आणि सूर्यसुद्धा हा निष्काम आहे. सर्व त्याचं जे तो कार्य आहे तो विना तक्रार कितीतरी वर्ष झाली, अब्ज वर्ष झाली, तो अजूनही करतो आहे. आता त्याचं कसं आहे माहिती आहे का? आता बघा, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार हे 2 भाग आहेत राम आणि कृष्णामध्ये. राम हा काय? पूर्ण अवतार आहे. आणि पूर्णतम अवतार हा श्रीकृष्ण आहे. आणि दोघांचे वंश वेगवेगळे आहेत. राम हा काय? सूर्यवंशी आहे. आणि कृष्ण हा चंद्रवंशी आहे. तर इथे बघा, इथे गंमत अशी आहे की भगवंत असं म्हणतात मी सूर्याला सांगितलं,
बरं, सूर्याची पत्नी कोण माहिती आहे का तुम्हाला? संज्ञा म्हणून आहे. सूर्याची पत्नी काय आहे? तिचं नाव संज्ञा. आणि संज्ञा ही कोणाची मुलगी आहे? कश्यप आणि आदितीची मुलगी. आणि त्यांना दोघांना म्हणजे सूर्याला आणि ती संज्ञा यांना अश्विनी कुमार नावाचा मुलगा आहे. अश्विनी कुमारला मनू नावाचा मुलगा आहे. आणि मनूला इक्ष्वाकू नावाचा मुलगा आहे. आणि इक्ष्वाकू हा कोण होता माहिती आहे का? अयोध्याचा राजा होता, आहे की नाही? तो सूर्यवंशाचा संस्थापक पण होता, प्रथम राजा. त्याच्यानंतर राजा हरिश्चंद्र झाला, त्याच्यानंतर राजा सगर झाला, त्याच्यानंतर राजा दिलीप राजा झाला, भगीरथ राजा झाला, नंतर दिलीप राजा झाला, दिलीप नंतर रघु राजा झाला, रघु नंतर दशरथ झाला, आणि दशरथ नंतर राम. बघा परंपरा कशी, सूर्यापासून ते रामापर्यंत, आहे का नाही? ही परंपरा आहे. आता ह्या मनू जो आहे हा आपल्या हिंदू धर्मामधला प्रथम पुरुष आहे. आणि त्याच्यापासून उत्पत्ती झाली आपली, म्हणून आपल्याला मानव म्हणतात, मनुष्य म्हणतात. मनुष्यापासून आपण मनूपासून तयार झालो म्हणून आपल्याला काय म्हणतात? मनुष्य म्हणतात. आणि असा जो मनू आहे ना, ह्या मनूने काय केलं माहिती आहे का? मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला. बघा, मनू हा क्षत्रिय आहे, पण लोकांचा गैरसमज आहे की हा ब्राह्मणाने लिहिला आणि ब्राह्मणाने वर्चस्व तयार आहे, असं नाही आहे. त्याच्यामध्ये हा क्षत्रियाने लिहिलेला ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात, मी तर मागे ऐकलं होतं, बहुतेक देशांची जी राज्यघटना आहे ही मनुस्मृतीवर अवलंबून आहे. आणि शोकांतिका इथे आहे की भारतात मनुस्मृती जाळली जाते. तिचा अर्थच लोक घेत नाहीत. ती बघा किती वर्षाने ती बनवलेली आहे, कितीतरी वर्षापूर्वी, त्याला तर माप नाही आहे. पण ती आजही बघा, जर का अमेरिकेची घटना, राज्यघटना त्याच्यावर अवलंबून आहे. त्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनी मनुस्मृतीचा. त्याच्यामध्ये सर्व जगाचं कल्याण आहे. आता मी पण वाचलेलं नाही आहे, पण ते काय आहे ते मी तुम्हाला काय सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारे ती सृष्टी चाललेली आहे. आणि ह्या मनूच्या पत्नीचं नाव काय होतं माहिती आहे साहेब तुम्हाला? मनूच्या पत्नीचं नाव होतं शतरूपा. ह्या पृथ्वी तलावर पहिलं जोडपं आहे ते, मनू आणि शतरूपा. आणि याच्यावरून आपले पुढे प्रजाती निर्माण झाल्या, आहे की नाही? आता हा जो सूर्य आहे, आज आपण काय करू माहिती आहे का? एक नासाच्या माध्यमातून आपण अभ्यास करू, थोडं बोलू आपण. आता हे भगवंताचं मत झालं सगळं, पण आता नासा काय म्हणते बघा. हा सूर्य आहे ना, हा तप्त तारा आहे आणि तो हायड्रोजन आणि हेलियम वायूने बनलेला आहे. त्याच्यानंतर सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर किती आहे माहिती आहे का? 14,96,00,000 किलोमीटर आहे. तो आपण सूर्य बघतो इथून, तो किती लांब आहे? म्हणजे 15 कोटी समजा 15 कोटी किलोमीटर आहे. त्याच्यानंतर सूर्य जो आहे ना, त्याचा आकार तो आपण दिसतो, तो आपल्याला एवढाच दिसतो, चेंडू एवढा. परंतु तो पृथ्वीच्या 100 पट आहे. नाही 100 पट आहे, 1000 पट नाही, 100 पट आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये 13 लाख पृथ्वी मावू शकते. आता ही पृथ्वीच किती मोठी आहे बघा. आपल्याला भारत समजा मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत जरी आपण गेलो ना, आता मी माना गावापर्यंत गेलो म्हणून, असं जिकडे जावं तिकडे म्हणजे रस्ता, म्हणजे माणसं बंद होतात पण रस्ता नाही बंद होत. हे पृथ्वीचं झालं. तर अशा 11 लाख पृथ्वी
सूर्यामध्ये मावू शकतात. हे सगळं नासाचं मत आहे. पुढे बघा आता, पृथ्वी हे जे सूर्य आहे की नाही, सूर्याचं जे वरचं जे तापमान आहे ते 5500 अंश सेल्सिअस आहे. आपल्याला 45 सेल्सिअसमध्ये उभं नाही राहतं का? माणूस जातो का उन्हामध्ये? नाही जात. तर किती सेल्सिअस आहे ते? 5500. विचार करा. त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं जे तापमान आहे ते जवळजवळ 1,50,00,000 अंश सेल्सिअस आहे. म्हणजे तिथे काय होत असेल बघा, किती त्याच्यामध्ये ज्वाला असतील त्याच्यामध्ये. पुढे बघा, तो आहे ना, नासा असं म्हणते की त्याचं वय आजच्या मितीला वय 4.5 अब्ज वर्षाचं आहे. आणि तो तुम्हाला अजून 5,000 वर्ष म्हणजे अब्ज वर्ष तो तुम्हाला सेवा देऊ शकतो अजून. म्हणजे अर्धी सेवा त्यांनी दिली आत्तापर्यंत, अजून अर्धी तो अजून देऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर ही जी आकाशगंगा आहे ना, आकाशगंगा म्हणजे सूर्य जो फिरतो ना, त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला साधारणतः 22 ते 25 कोटी वर्ष लागतात. म्हणजे सूर्यमालेची प्रदक्षिणा करायला 22 ते 25 कोटी वर्ष लागतात. आणि एक जेव्हा प्रदक्षिणा होते पूर्ण, तर त्याला एक ब्रह्मांड म्हणतात. असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या एका रोमात आहे. मी तुम्हाला व्याप्ती सांगतो त्याची. अरे आपण किती जाडकी पत्ती सांगा. म्हणजे भगवंताची आपण काय करू शकतो? बरोबरच नाही करू शकत. त्याचं नाव आलं एवढंच आपल्यासाठी काय मोठं आहे. त्याच्यानंतर आकाशगंगेचं एक प्रदक्षिणा पूर्ण तुम्हाला सांगितलं मी, त्याला इंग्रजीमध्ये कॉस्मिक इयर असं म्हणतात. म्हणजे ब्रह्मांडाला काय म्हणतात? एक ब्रह्मांड म्हणजे कॉस्मिक इयर. त्याच्यानंतर सूर्य जो फिरतो ना, ते 2 पद्धतीने आहे. एक त्याला उत्तरायण म्हणतात आणि एक दक्षिणायन म्हणतात. उत्तरायण जे आहे ना, ते 22 डिसेंबरला सुरू होतं ते 21 जूनपर्यंत. म्हणजे तो उत्तरेकडे सरकत जातो सूर्य. आणि त्यावेळेला दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते. त्याच्यानंतर दक्षिणायन सुरू होतं. दक्षिणायन कसं सुरू होतं? 21 जून ते 22 डिसेंबरपर्यंत. याच्यामध्ये तो दक्षिणेकडे झुकतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं? रात्र मोठी होते आणि दिवस लहान होते. आता आपल्याला एक शब्द आला आहे काय? उत्तरायण आणि दक्षिणायन. तर तुम्हाला मी एक आठवण करून देतो. भीष्माचार्य जे आहेत ना, त्यांना दक्षिणायनमध्ये मृत्यू आला होता. म्हणजे मृत्यू नाही आला होता, ते कसे होते? ते इच्छामरणी होते. जेव्हा महाभारतीय युद्ध सुरू झालं तेव्हा ते 10व्या दिवशी ते रणांगणावर पडले आणि ते इच्छामरणी होते. त्यांनी पाहिलं, अरे आहे दक्षिणायन चालू आहे. त्यांनी मृत्यूला थांबवला आणि अर्जुनाला म्हटल्या की मला एक अशी बाणाशी शय्या कर. तर अर्जुनाने बाणाची शय्या केली. तर ते 58 दिवस जगले. म्हणजे 10व्या दिवशी पडले रणांगणावर, तर 58व्या दिवशीपर्यंत त्यांनी स्वतःला जिवंत ठेवलं. आणि मग उत्तरायण सुरू झालं. आणि मग त्यांनी देह ठेवला. तर जे उत्तरायण जे आहे ना, म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी त्यावेळेला काय होतं? दक्षिणायन चालू होतं. म्हणजे 58 दिवस ते बाणशय्यावर होते. आणि उत्तरायण सुरू झाल्यावर माघ शुद्ध अष्टमीला त्यांनी देह ठेवला. म्हणजे माघ शुद्ध अष्टमीची भीष्म अष्टमी म्हणून ओळखली जाते. आणि हिंदू धर्मामध्ये
उत्तरायणमध्ये मूर्ती आला तर आपल्याला मोक्ष मिळतो असं मानतात. 6व्या अध्यायात आहे. हां बघा बाबाने सांगितलं 6व्या अध्यायात. आणि हां आणि सूर्य आहे ना, सूर्य जी गती आहे ना तुम्हाला सांगतो, तो एका सेकंदाला 220 किलोमीटर पळतो. 1 सेकंद, 1 मिनिट नाही सांगितलं मी. बघा अंदाज करा, एका सेकंदाला जर का तो 220 किलोमीटर पळतो आणि त्याला पूर्ण ते सूर्यमालेची प्रदक्षिणा करायला 22 कोटी वर्ष लागतात. तेव्हा हे किती कसं आहे, ब्रह्मांड कसं आहे बघा, ही व्याप्ती आहे. आता आपल्याला वेळ झालेला आहे. आपण ओव्या ज्या आहेत ना त्या आपण उद्या घेऊ. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय.